अरे मॅडम तुम्ही आज हो ना, ठीक आहे आज कदम सर नाहीत ना, हा. मग सगळी कामं आमच्या अंगावर. हे जरा बघून घेऊ. रघु, हा रघु, हा मॅडम. बरं आहे. स्टँड ओव्हर. तुम्ही काय बघताय? उभे राहा सगळेजण. हा काय झालं मॅडम? काय झालं? काय झालं? शहाणपणा करू नका उगाच. मी काय केलं मॅडम? काहीच माहित नाही का तुला? तुला आज सकाळी मी काय सांगितलं होतं, काय आण म्हणून? चाय मसाला. तू काय घेऊन आलास रे? चाट मसाला घेऊन आलास ना? घरात सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट झाला आज फक्त तुझ्यामुळे. हा मॅडम मी चुकून झालं मॅडम, मुद्दामून नाही केलं मी. ए, असल्या गोष्टीना चुकून होत नसतात. तर मला नीट सांग, कोणी करून घेतलंय? या आनंदी करून घेतलंय की जेनीनी करून घेतलंय? अरे माझा काय संबंध? ए, तुझ्याशी बोलतेय का मी? तू गप्प बसा. तू सांग, कोणी करून घेतलं? अच्छा, त्या डबेवाल्या बाईनी करून घेतलं असेल, हो ना? कोण? ती तुझी लाडकी राधिका वहिनी. नाही मॅडम, खरंच त्यांनी काही केलं नाही मॅडम. अहो तुम्ही मला चहा मसाला आणायला सांगितला, मी त्यांना चहा मसाला सांगितला, त्यांनी मला दिला आणि मी घेऊन आलो. आणि मॅडम मला इंग्रजी कळत नाही ना, मी तर पाहिलं सुद्धा नाही मला काय दिलं ते. हे गप्प बसतर. तुझी बडबड ना ऐकायची नाहीये मला. एकतर हे ज्यानी कोणी करून घेतलंय ना, ती इन्फॉर्मेशन तर मी काढेन, बट बेटर यू टेल मी हे कोणी केलंय, ऑर एल्स यू नो मी काय करू शकते. नाही खरंच मॅडम. नाहीच सांगणार ना तू? ठीक आहे, गॅरीला येऊ दे. नाही तुला डिसमिस केलं ना तर बघ. सॉरी मॅडम. नाही कामावरून काढून टाकल्याशिवाय ना अक्कल येणार नाहीये तुला. सॉरी मॅडम, माझ्याकडून काय चुकून झालंय? सर माफ करा मला सर, मी खरंच काही केलं नाही. मला नोकरीवर काढू नका साहेब, मी खरंच काही केलं नाही सर. अरे काय बोलतोयस काय तू? जरा काय झाले, कोणी सांगेल का मला? आज सकाळचा जो काही गोंधळ झाला ना, तो या माणसामुळे झालाय. अरे मी यालाच सांगितलं होतं चाय मसाला घेऊन यायला. बरं तुला माहितीये का, त्या बॉक्स वर ना चाट मसाला सोडून चाय मसाला कोणतरी मुद्दाम लिहिलं होतं. नाही सर. अरे पण हा तिथे काय करत होता? काय रे? सर मी तिकडे सगळ्यांचे डबे आणायला येतो ना, त्याच्यामुळे मी तिथं आलो होतो. मॅडमने मला चहा मसाला आणायला सांगितला होता, मी आणून दिला. बाकी खरंच काही माहित नाही सर. मला नोकरीवर नका काढू सर, मी खरंच माहित नाही काही मला सर. हो ना, काहीच माहिती नव्हतं ना तुला? गॅरी, आय एम टेलिंग यू, यानी आणि राधिकाने मिळून काहीतरी केलंय. राधिकाचा ना मोठा हात आहे या सगळ्यामध्ये. नाहीतरी या फुकटचा डबा खातो तिच्याकडनं, चमचा एक नंबरचा तिचा. शनाया बास. व्हॉट बास? शनाया अरे काय पण तू त्याला काहीतरी बोल ना. आपण केबिन मध्ये जाऊन बोलूया, ओके? इथे नको. खरंच मी काय केलं? बास रे, तू जा बरं, तुझं काम कर. सॉरी सर, पण ते राहू दे, मी बघतो. आणि तुम्ही पण चला. शनायाचं पर्स उचल. हो मॅडम. तुला नाही ना आज डिसमिस केलं तर बघ. सॉरी मॅडम, पण ते चुकून झालं मॅडम, ते मुद्दा. रघु, सर हा सर. रघु, डोंट वरी. सर पण मी खरंच काही केलं नाही सर. हो, ही शनाया तुला कामावरून काढणार नाहीये. आणि जर असं केलं तर मी डिरेक्टली लंडनला फोन करणार कपूर साहेबांना. हो सर, थँक्यू सर. सर थँक्यू. हो, डोंट वरी, डोंट वरी. आणि अशी वेळ पण येणार नाही. आणि असा फालतू रिझन साठी गुरु पण तुला काही काढणार नाहीये कामावरून. पाणी घे. रघु, हा केलं कुणी हे? राधिका मॅडमने. मग परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. अरे ही शनाया सगळ्यांना केवढा त्रास देते, मग बाकीचे लोक काय गप्प बसणार? हो हे असंच असला पाहिजे. या शनायाला ना अशीच अद्दल घडली पाहिजे. इथेच कुठेतरी आहे. अगं हे बघ मसाल्याचं. तुम्ही इकडे कुठं घरी माझ्या घरात तुमचंच घर शोधत होते. राधिका कुठे आहे? हाय हाय या 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 चला ए धरा का बाया धरा माझी ताई आली. या 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 ओ ताई, रेवती ताई आल्यात बघा. या या रेवती, तू इथे काय करत राहिली? अगं बघायला आले उद्योजिकेचा उद्योग कसा चाललाय. थट्टा करून राहिली का तू? अगं सिरियसली बोलतेय मी.
राधिका ताई कशा आहात? मी बरी आहे. शिवानी तू कशी आहेस? मी मस्त. मुकेश भाऊ पण आलेत का? सगळ्यांनाच घेऊन आलात तुम्ही. इथे जवळ काय कोणाचं शूटिंग गिटिंग घ्यायला आले ते का? करत नव्हते पण आता करणार आहे. कुणाचं? तुझं. माझं? काय चेष्टा करून राहिली का रेवती? अगं सिरियसली बोलतेय मी. चला शिवानी, मुकेशला सेटअप लावायला सांग आणि कॅमेरा रेडी कर. नाही ग, तू माझा काऊन इंटरव्ह्यू घेशील? अगं आम्हाला आजच्या एपिसोडमध्ये अशाच एका स्त्रीची स्टोरी कव्हर करायची होती जी एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि जिने स्वतःजवळ काहीतरी करून दाखवायची जिद्द बाळगली. आणि ती मी आहे असं तुला वाटून राहिलं का? ए बाई रेवती, नाही ग, मी एक सामान्य बाई आहे. हे उद्योजिका वगैरे तर दूरचं राहिलं. अगं तुझा हा साधेपणाच खूप वेगळा आहे. अगं पण रेवती, बास, आता तू प्रश्न विचारणार नाहीयेस, मी तुला प्रश्न विचारणार आहे आणि त्या सगळ्याची तू उत्तरं द्यायची आहेस कॅमेऱ्यासमोर न लाजता. आणि ताई तुम्ही सुद्धा. बकुळा मावशी तू सुद्धा. ताई मी जरा पावडर लावून येते बरं का. ए बाई रेवती, आमचे अवतार तरी पाहिलेत का? कोण बघतील आम्हाला टीव्हीवर? जे खरं आहे तेच लोकांना दाखवायचंय. आता रेवती ते असं टीव्हीवरती दाखवतील, मग लोक काय म्हणतील? का मैत्रिणी म्हणून टीव्हीवरती चमकवलं? हा बास राधिका, आता मी सांगते तेवढं कर. मुकाट्याने मुलाखत दे. हे बघ, तू माझी मैत्रीण म्हणून मी हे सगळं करत नाहीये. तू डिझर्व करतेस म्हणून आज तुझी मुलाखत घेणार आहे. आणि ज्यांना जे काही बोलायचं असेल ना ते बोलू दे. आज तुझा इंटरव्ह्यू होणार म्हणजे होणार. वेडा आहेस का यार? तू काहीच का बोलला नाहीस त्याला? तो रघु पण त्रास द्यायला लागलाय मला. शांत हो बच्चा. तू ना सिच्युएशन जरा मच्युअर्डली हँडल करायला शिक ना. बस बरं. काय यार, मत घ्यायला तू मलाच बोलतोयस. मी क्लॅरिफिकेशन घ्यायला गेले होते ना. तुला माहिती आहे सकाळी जे काही झालं ना ते त्या रघुमुळे झालंय आणि त्यांनी मुद्दाम केलंय. आणि आय एम शुअर तुझी बायको त्यात इन्व्हॉल्व असणार आहे. शनाया कूल डाऊन, कूल डाऊन. हे बघ, अशानं लीडर नाही बनतायत. ओके, कुणावर तरी दमदाटी करून हुकूमत गाजवून तू या वर्कर्स मध्ये पॉप्युलर होशील का? सांग मला, होशील का? मग काय सगळं सहन करू का मी? नाही ना, तसं पण नाही करायचं. पण हे सगळं हँडल करायला शिक. हे बघ, शत्रूवर कधी पण हल्ला करायचा असेल तर त्याला बेसावत असतानाच गाठायला हवं. तेव्हाच आपली चाल खेळायला हवी. बरोबर आहे की नाही? तू काय करतेस? तू आरडाओरडा करायला सुरुवात करतेस, आवाज चढवतेस. मग हे लोक तुझे एक तर टिंगल उडवतात, नाही तर तुला इग्नोर करतात. हो की नाही? हे सगळं डिप्लोमॅटिकली हँडल करता आलं पाहिजे. ही डिप्लोमसी जमली पाहिजे. लक्षात येत आहे? अरे पण त्याची चूक आहे तर मग जाबही विचारायचं नाही का? मग तो अँसरेबल नाहीये का मला? बरोबर, हे विचार ना जाब. कोण नाही म्हणतंय. पण केबिन मध्ये 4 चौघात नाही.